आज पहिला श्रावणी सोमवार आहे। श्रावण महिना तसा विविध सण आणि व्रतवैकल्याचा महिना मानला जातो। यंदा या महिन्याच्या पहिल्या सोमवारी अद्भुत योगायोग जुळून आलाय, तो नागपंचमीचा। आजचा दिवस भगवान शिवाच्या भक्तांसाठी एक मोठी पर्वणी आहे। हीच पर्वणी साधण्यासाठी भाविकांनी महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। दिवसाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरांमध्ये गर्दी केली आहे। तर नाशिक, पुणे, बीड आणि छत्रपती संभाजीनगर, औंढा नागनाथ इथली आपण ही दृश्य पाहतोय। आज पहिला श्रावणी सोमवार आहे, नागपंचमी आहे आणि त्यासाठी शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे। तर आपण आता थेट जाणार आहोत भीमाशंकर इथे। आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हेमंत, भाविकांची मोठी रीघ लागलेली आहे। हर हर महादेवचा जयघोष आपल्याला ऐकू येतोय। अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरीमध्ये पहाटेपासूनच भाविकांची रीघ पाहायला मिळत असून पहाटेची महापूजा झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेले आहे। लाखोंच्या संख्येने भाविक भक्त ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार असून नागपंचमीचाही एकत्रित योग जुळून आलेला आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक भक्तांची रीघ पाहायला मिळते। असेच काही भाविक दर्शनासाठी आलेले आहेत। काय सांगाल, कुठनं आला आणि काय वाटलं ठिकाणी? आम्ही मुंबईवरून आलेलो आहे। आम्ही दरवर्षी पायी चालत येतो, तांडस मार्गे गणेश घाटातून चालत येतो आम्ही। आता एकच घोषणा देतो, नमः पार्वती पते। मंदिरात एकच विनंती आहे की त्यांनी भाविकांसाठी लवकरात लवकर चांगली सोय करावी। रात्रीपासून माणसं भरपूर लाईन मध्ये ताटकळत असतात, त्यासाठी बस एवढीच विनंती आहे। 4-5 तास लागतात दर्शनाला लाईनीसाठी। नमः पार्वती पते। भीमाशंकर दर्शनासाठी येत आहेत आणि 4 ते 5 तास लाईनमध्ये थांबून या ठिकाणी भाविक भक्त दर्शन घेत आहेत। सध्या आपण जर पाहिलं गेली 6 महिने मंदिर एकतर भाविकांना दर्शनासाठी बंद होतं। 9 जानेवारीपासून 15 जूनपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होतं आणि त्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून मोठ्या संख्येने भाविक भक्त ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरीमध्ये नतमस्तक होण्यासाठी येत आहेत। धन्यवाद हेमंत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।